नमस्कार मुलांनो, मी हर्षल अविनाश कुमावत गव्हर्नमेंट ITI जळगाव व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. DVT ई लर्निंग ITI लेक्चर्स बाय HK चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुलांनो. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ OHS बरोबर OSH सॉरी. तर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ म्हणजेच काय आहे, तर हा फॅक्टरी ॲक्ट 1947 जो कारखाना कायदा आहे त्या अंतर्गत जे लोक असतात, जे एम्प्लॉईज असतात, काम करणारे मजूर असतात, जे कामगार असतात, त्यांना कंपनीमध्ये काय काय सोयीसुविधा दिल्या पाहिजे ऑक्युपेशनल सेफ्टीबद्दल म्हणजे सुरक्षिततेबद्दल त्यांना काय काय सुविधा दिल्या पाहिजेत आणि त्यांच्या हेल्थसाठी त्यांच्या जे आरोग्य आहे त्याच्यासाठी काय काय सुविधा दिल्या पाहिजे तर हे आपल्याला शिकायचं. आता ऑक्युपेशनल सेफ्टीचं हे आपले 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनणार आहे बरोबर. कारण हा इतका मोठाही नाही पण इतका लहानही असा टॉपिक आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 1987चा जो साली जो ॲक्ट होता हा फॅक्टरी ॲक्ट हा परत अमेंडमेंट केलेला होता. त्यामुळे याच्यात बाकीच्या ज्या हजार्डस गोष्टी वगैरे होत्या हेल्थशी रिलेटेड आणि ऑक्युपेशनल सेफ्टीशी रिलेटेड त्यासुद्धा याच्यात ॲड केल्या गेलेल्या होत्या. तर आपण बघूया मुलांना नेमकी ऑक्युपेशनल सेफ्टी म्हणजे काय असतं बरोबर. तर उद्योगावरती म्हणजे कामावरती आपल्याला काय काय सुरक्षितता बाळगली गेली पाहिजे आणि आपल्या आरोग्याचा आपण काळजी कशी घेतली गेली पाहिजे तर हे सगळं आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं आहे बरोबर. मला ऑक्युपेशनल सेफ्टी आली म्हणजे काय, तर तुमच्या नजरेसमोर लगेच येत असेल हेल्मेट घातलेलं बरोबर, त्याच्यानंतर इयर प्लग्स, त्याच्यानंतर असतात सेफ्टी शूज, ठीक आहे, त्यानंतर सेफ्टी गॉगल्स, सेफ्टी जॅकेट्स, हे सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर येतात. ऑफकोर्स दिस इज राईट, हे सगळं बरोबर आहेत. म्हणजे यालाच काय म्हणतात ऑक्युपेशनल सेफ्टी म्हणतात बरोबर. तुम्ही जेव्हा कंपनीत कामाला जाल, इवन तुम्ही जेव्हा ITत असतात त्यावेळेस तुम्हाला शूज सांगितलेले असतात की सेफ्टी शूज घालायचे, बिकॉज वेन यू आर वर्किंग ऑन CNC मशीन ऑर लेथ मशीन्स बरोबर, दॅट टाईम यू हॅव टू यूज युअर सेफ्टी शूज, सेफ्टी गॉगल्स. ओके, दीज आर व्हेरी कॉमन प्रोव्हिजन्स इन द ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ. ठीक आहे, हे खूप कॉमन प्रोव्हिजन्स आहेत. त्यानंतर जर तुम्ही एखादी बरच्या ठिकाणी काम करता किंवा वेल्डिंग करत असतात, तुम्ही वेल्डरचे जे मुलं आहेत ते त्या वेल्डिंग करताना तुम्ही काय करतात, तो ब्लॅक कलरचा गॉगल लावतात. तो का लावतात, कारण तुमच्या डोळ्यांना त्याचा त्रास व्हायला नको म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेला मास्क पण घालतात, हेल्मेट घालतात, कारण काही ठिकाणी फ्युम्स असतात, फ्युम्स निघत असतात बरोबर, जळल्यामुळे फ्युम्स निघतात. ते जे फ्युम्स असतात ते आपल्यासाठी धोकाचे असतात, आपल्या हृदयासाठी ते धोक्याचे असतात. मग हे सगळे काय आहे ऑक्युपेशनल सेफ्टीचेच प्रोग्राम आहे बरोबर आणि हे त्याचेच प्रोव्हिजन्स आहे. आपण पुढे बघूया. आता हे जे असतात ऑक्युपेशनल सेफ्टी, तर आता मेन त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय येतो समजा, की आपल्याला ऑक्युपेशनल सेफ्टी का ठेवावी, तर टू मेंटेन द फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ वर्कर्स. म्हणजे जे वर्कर्स आहे, जे एम्प्लॉईज आहे काम करत आहेत, ते त्यांचं फिजिकल जे बॉडी आहे ती व्यवस्थित राहायला पाहिजे, त्यांना बॉडीला काही दुखापत नको व्हायला, त्यांची जी मेंटल कंडिशन आहे, ठीक आहे. आता असुरक्षितता येते, समजा आपल्यावरती एक छोटंसं सांगतो, जर इन केस आपल्यावरती एखादी एखादी वेळ आली, तर त्या ॲक्सिडेंटच्या जेव्हा वेळ येते तर ती वेळ निघेपर्यंत आपल्या मनात एक भीती भरून जाते. तर ही भीती भरल्यामुळे काय होतं, आपल्या मेंटली आपण काय होऊन जातो, नॉर्मलसारखं बिहेव करायला लागतो. म्हणजे आपल्याला सुचत नाही की काय आपण नेमकी करावं. तर ह्या गोष्टी ज्या असतात ह्याच्या घडू नये म्हणून आपण काय करतो, सेफ्टी बाळगतो. त्याच्यानंतर काय ऑब्जेक्टिव्ह आहे अजून एक, की टू प्रिव्हेंट द अनफेवरेबल इफेक्ट्स ऑन हेल्थ कॉज बाय वर्किंग कंडिशन. ज्या काही वर्किंग कंडिशन्स असतात, आता सिम्पल उदाहरण आहे, एखादी फाउंड्रीमध्ये असतात, जे फाउंड्रीमध्ये लोक काम करतात तिथे भट्टी चालू असतात, तर त्या भट्टीमुळे काय होतं, त्वचेला बर्निंग होते, स्किन बर्निंग होते, आग जळत असते, त्यामुळे चटके लागतात. तर ह्याच्यामुळे आपल्या आपल्या हेल्थवर, आपल्या आरोग्यावरती काही अडचण नको व्हायला वर्किंग कंडिशन्समुळे, याचीसुद्धा आपण प्रिव्हेंशन घ्यायला पाहिजे. म्हणून हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर टू बिकम फॅमिलियर टू ऑक्युपेशनल एन्व्हायरमेंट, जो आपला एन्व्हायरमेंट आहे काम करण्याचा त्याच्याशी आपण फॅमिलियर झालो पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे काही फिजिकल गरजा असतात लोकांच्या आणि ज्या काही मेंटल गरजा असतात त्या आपण तिथे व्यवस्थित कन्सिडर करून त्यांना त्या पुरवल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे. आता जसं की फिजिकल गरज आहे बरोबर, फिजिकल गरज म्हणजे काय इथे, की लोकांना ऊन लागतं तर त्यांना सावली पाहिजे, रेस्टसाठी रूम पाहिजे, त्याच्यानंतर गरमी होते तर फॅन पाहिजे किंवा कूलर पाहिजे, उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची सोय पाहिजे. हे सगळे काय झालं, ह्या फिजिकल गोष्टी झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मेंटली त्यांना काय पाहिजे, की मेंटली त्यांना कशाचा धोका नको असावा. त्याच्यानंतर तिथे सगळ्यांनी फ्रेंडलीनेस म्हणून राहावं, बोलणं चालणं व्यवस्थित असावं, म्हणजे कोणी त्यांना धिक्कारून बोलायला नको. ह्या सगळ्या काय मेंटली गोष्टी असतात बरोबर. मग ह्याच आपल्या सुरक्षिततेवरती सुद्धा डिपेंड करत असतात. पुढची गोष्ट आहे टू कन्सिडर द इश्यूज रिलेटिंग टू इंडस्ट्रियल सेफ्टीज. इंडस्ट्रियल सेफ्टीबद्दल त्यांना नॉलेज वगैरे देणे, ऑक्युपेशनल मेडिसिन्स काय काय असतात, इंडस्ट्रियल हायजीन काय असते, ट्रेनिंग अँड एज्युकेशन काय असतात, सायकोलॉजी काय असते, अँड सो ऑन. हे आपल्याला सगळं काय या व्हिडिओमध्ये बघायचं आहे बरोबर.
म्हणजे इन शॉर्ट त्यांना ऑक्युपेशनल सेफ्टीबद्दल ट्रेनिंग दिली गेली पाहिजे की तुम्हाला काय वापरायचं आहे, कुठली गोष्ट कुठे वापरायची आहे. आता सेफ्टी शूज घातलेच गेले पाहिजे तुम्ही. न कळत तुमच्या पायावरती एखादी ऑब्जेक्ट पडला किंवा एखादी जड वस्तू पडली तर तुमचा पाय तिथे फिजिकली डॅमेज होऊ शकतो आहे, बरोबर. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल हायजीन काय असते, हायजीनचा हा जो पार्ट असतो, हायजीन म्हणजे काय, स्वच्छता ठेवणे, बरोबर. तर मी हायजीनवरती म्हणजे ज्यावेळेस कम्युनिकेशनचा जेव्हा तुम्हाला युनिट एक्सप्लेन करेल त्यामध्ये मी तुम्हाला हायजीन एक्सप्लेन करेल. इथे शॉर्टमध्ये सांगून देतो, इंडस्ट्रियल हायजीन म्हणजेच काय की जे वर्कर्स आहेत त्यांना पाणी पिण्याची सुविधा, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याची सुविधा, त्याच्यानंतर त्यांना वॉशरूम्स, लॅट्रिन्स, युरिनरीज वगैरे अशा या गोष्टींसाठी त्यांना वॉशरूम वगैरे प्रोव्हाइड केले गेले पाहिजे हातपाय धुण्यासाठी. तिथे त्यांना सोप, डेटॉल वगैरे जे काही अँटीसेप्टिक लिक्विड्स असतात ते दिले पाहिजे त्यांना. या सगळ्या इंडस्ट्रियल हायजीनच्या गोष्टी आहे, बरोबर. कारण कसं आहे, कामाच्या ठिकाणी रोगराई जास्त पसरू शकते जर काही प्रॉब्लेम झालेच तर. ठीक आहे. तर पुढचं आहे बघा शकता तुम्ही ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टीमध्ये. तर एम्प्लॉयर्स येतात, सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे सगळेच येतात याच्यामध्ये. एम्प्लॉयर्स म्हणजे कोण, जे काम देत आहेत ते म्हणजे मालक वगैरे सगळे, मॅनेजर्स वगैरे, ऑल दॅट. वर्कर्स अँड को वर्कर्स, वर्कर्स जे कामगार काम करत आहेत ते, त्यांच्यासोबतचे वर्कर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर जे कुठली सुविधा देत आहेत ते, आणि व्हेंडर्स. आता व्हेंडर्स कोण असतं इथे, की जे बाहेरून माल पाठवत असतात. आता काही कंपन्या अशा असतात, जसं महिंद्रा कंपनी आहे. महिंद्रा कंपनीला कोण व्हेंडर आहे, मुंगी इंजिनियर्स व्हेंडर आहे. तर मुंगी इंजिनियर्स काय करतं, त्यांना बोलेरोचे दरवाजे, ट्रॉलीज वगैरे अशा गोष्टी काही बनवून देतात. तर मग हे कोण झालं, व्हेंडर झाले. जे सपाट प्रोव्हाइड्स करतात त्याला काय म्हणतात, व्हेंडर्स म्हणतात. ठीक आहे. तर त्यांचासुद्धा कामाशी म्हणजे त्या कंपनीशी ताल्लुक येतो. तर त्यामुळे ते कसं आहे, स्वच्छता ठेवणे, इंडस्ट्रियल हायजीन ठेवणे आणि सेफ्टी ठेवणे सगळ्यात मेन गरजेचं आहे, बरोबर. तर आता बघा इथे या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे इथे. म्हणजे ह्या तुम्हाला एवढ्या गाईडलाईन्स काही इतके पाठांतर करायची आवश्यकता नाही आहे, पण तुम्ही समजू शकतात की फक्त द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट असतो 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रूल्स आहे 1986. म्हणजे इन शॉर्ट जर तुम्ही तुमचं काही काम करतायत, बरोबर, तुमची कंपनीचं तुम्ही एक्सपान्शन करतायत किंवा तुम्ही काही काम करताय, तर त्याच्यामुळे त्याचे काय काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. त्याच्यामुळे पर्यावरणाला हानी नको पोहोचायला, त्याच्यामुळे जीवजंतूंना, प्राणीजीवांना हानी नको पोहोचायला, हे सगळे कायदे कानून याच्यात दिलेले आहे. त्याच्यानंतर बघा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. म्हणजे इन शॉर्ट सगळे हे काय दिलेलं आहे की वन्यजीवाला आणि पर्यावरणाला तुमच्या कंपनीमुळे हानी पोचायला नको. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरेज अँड इम्पोर्ट हजार्डस केमिकल, जे काही तुम्ही केमिकल वापरताय तुमच्या कंपनीमध्ये, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, त्याचं स्टोअर कसं करून ठेवताय तुम्ही, जेणेकरून काय आहे की हजार्डस जी गोष्ट आहे, हजार्ड होणार नाही, त्याच्यामुळे काय धमाका होऊ शकतो. म्हणजे एखादी त्याला जर बर्न झालं, आग वगैरे लागली तर पूर्ण कंपनी जळू शकते, यासुद्धा आहे. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पॉल्युशन कसं कंट्रोल केलं गेलं पाहिजे, जे काही स्मोक निघत आहे, जे काही डस्ट निघतो आहे कंपनीतून, त्याच्याने कसं काय हे केलं गेलं पाहिजे. हजार्डस वेस्ट आहे. हजार्डस वेस्ट म्हणजेच काय, की जो केमिकल वगैरे असं जळलेलं केमिकल किंवा काही गोष्टी असतात त्या तुम्ही डायरेक्टली त्या कुठे कुठे वेस्ट कुठे डिस्पोज करतायत, ह्यासुद्धा गोष्टी मेन्स असतात. त्याचे नियम आहे की डायरेक्टली ते नदीत नाही सोडावं. ठीक आहे. बायोमेडिकल वेस्ट असतात ते कुठे सोडावं, हे सगळे. बॅटरीज जे असतात, बॅटरीजचे जे केमिकल्स असतात ते कुठे टाकावे. म्हणजे इन शॉर्ट त्यांची मटेरियल हँडलिंग वगैरे जी काही मॅनेजमेंट असते, याचे रूल्स आणि कायदे काढून दिलेले आहे 1981. ते ज्या साली आलेले आहे आम्हाला ते दिलेलं आहे, बरोबर. मग आपण पुढे बघूया आता मेन. ठीक आहे. हे बघा आता इथून तुमची हे PDF सुरू झाली. क्लीनलीनेस. आता मेन ऑक्युपेशनल सेफ्टीमध्ये काय येतं की क्लीनलीनेस येते. तुमच्या कुठल्याही फॅक्टरीमध्ये, कुठलीही फॅक्टरी असो, कुठली कंपनी असो किंवा कुठली वर्कप्लेस असो, मग ती स्कूल असो, कॉलेज असो, इंडस्ट्री असो, कंपनी असो, काही असो, तिथे तुम्ही सगळ्यात जास्त स्वच्छता ठेवली गेली पाहिजे. कारण जिथे स्वच्छता असेल तिथेच तुम्हाला काम करायला इंटरेस्ट लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तिथेच तुम्ही रोगराई पसरवण्यापासून वाचू शकतात आणि तिथे रोगराई पसरणार नाही, जेणेकरून तुमचे जे कामं आहे ते व्यवस्थितशीर होतील. आणि स्वच्छता असल्यामुळे काय होईल, तुम्हाला पण एक चांगला एन्व्हायरमेंट तिथे मिळेल. म्हणजेच काय की जे काही कचरा वगैरे असतो ते दररोज झाडू मारला गेला पाहिजे. जो काही डर्ट जमलेला असतो मशिनिंग केल्यामुळे, तो डर्ट तुम्ही तिथून काढून घ्यायला पाहिजे, बरोबर. या सगळ्या ज्या गोष्टी असतात. परत त्याच्यानंतर जे आपण मशिनिंग करत असतो, मशिनिंगमुळे वेगवेगळे प्रकारचे ऑब्जेक्ट्स जे असतात ते कापले गेलेले असतात, ते पडलेले असतात स्पेअरचे, ते सुद्धा तुम्ही स्पेअर जो मटेरियल असतो ते उचलून तुम्ही एखाद्या चांगल्या जागेवर ठेवलं गेलं पाहिजे. आणि जे काही कचरा वगैरे तो तुम्ही कुठे डिस्पोज करताय याची पण तुम्ही खात्री घेतली पाहिजे की एक सुटेबल मॅनरमध्ये तो कचरासुद्धा डिस्पोज झालेला पाहिजे. तर इन शॉर्ट काय आहे की कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवली गेली पाहिजे. दुसरं येतं ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थमध्ये की डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड एफ्लुएंट्स. ठीक आहे. आता वेस्ट आणि एफ्लुएंट्स म्हणजे काय की जे केमिकल्स वगैरे निघत असतात कंपनीमध्ये, जे डिस्पोजल असतात, डिस्पोज करायचे असतात. डिस्पोज करणे म्हणजे काय की त्याचं विल्हेवाट लावणे त्या गोष्टीची, बरोबर. म्हणजे वेस्ट असतो, जो कचरा वगैरे निघालेला असतो किंवा ज्याच्यापासून आपण आता त्या गोष्टीचे वापर होऊन गेलेला आहे, जे काही
उरलेलं आहे आता ते आपल्याला फेकायचं आहे. जसं आपण समजा एखादी रस करतो, आता ऊसाचा रस करतो, तो ऊसाचा रस पूर्ण काढला गेल्यावरती ते ऊसाचं कोरडा ऊस उरून जातो फक्त. मग त्या कोरडा ऊसाचं म्हणजे ते काय झालं, ते वेस्ट झालं. तर तशा वेस्टची तुम्ही काय करायची, कुठे विल्हेवाट लावायची, हे सगळी तुमची जी एक इफेक्टिव्ह अरेंजमेंट तुम्ही करून ठेवली गेलेली पाहिजे, बरोबर. बऱ्याचशा कंपनींचं असं असतं की ज्या नदीकाठी असतात त्या काय करतात, जे ऑइल असतं, क्रूड ऑइल वगैरे जे जळलेलं ऑइल असतं, ते सरळ हजार्डस म्हणजे एक आउटलेट मार्गे ते काय नदीत सोडून दिलं जातं. त्यामुळे काय होतं, नदी प्रदूषित होतात. त्याच्यानंतर नदीमध्ये राहणारे जीव पण काय होतं, त्यांनासुद्धा त्रास होतो, मासे वगैरे, ठीक आहे. जे काही वन्यजीव असतील, ॲक्वॅटिक्स ॲनिमल्स असतील, जे पाण्यात राहणारे, त्यांना प्रॉब्लेम होतो. मग तुम्ही हे जे काही इन्फ्लुएन्स असतात, जे काही केमिकल्स वगैरे आणि जे इतर वेस्टेज असतात, त्याची तुम्ही त्याला डिस्पोज करायचं, म्हणजे आता तुम्हाला ते फेकायचं आहे, तर त्याची तुम्ही एक व्यवस्थित अरेंजमेंट तुम्ही फॅक्टरीतच करून ठेवली पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी दूर एखाद्या जिथे वस्ती नाही आहे, जिथे पब्लिक राहत नाही, तिथे जाऊन तुम्ही त्याचे एक खड्डा करून तिच्यात बुजले पाहिजे. इन शॉर्ट असं तुम्ही हे सगळे इफेक्टिव्ह जे अरेंजमेंट्स आहे हे सुद्धा केले गेलेले पाहिजे. आणि हे फक्त कंपनीसाठीच नाही, तर तुमच्या हे घरासाठी सुद्धा माइंड करतात की तुमचा जो घरातला जो कचरा निघतो किंवा जे वेस्टेज निघतं दररोजचं, ते सुद्धा तुम्ही कुठेही न फेकता एका व्यवस्थित जागेवरच टाकायला पाहिजे, की जिथे सगळेजण कचरा टाकतायत आणि त्याच्यानंतर त्या कचऱ्याचं काहीतरी प्रोसेस होते, अशा ठिकाणी ते तुम्ही फेकलं पाहिजे, बरोबर. जेणेकरून हार्म पसरणार नाही. त्यानंतर व्हेंटिलेशन आणि टेम्परेचरसुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे ऑक्युपेशन सेफ्टीमध्ये. कारण व्हेंटिलेशन आणि टेम्परेचर जे असतं, जर तुम्ही पूर्ण रूम वगैरे जे काही असेल तुमची ती बंद ठेवलेली असेल आणि जी फॅक्टरी असेल तिला काहीच आउटलेट व्हेंटिलेशन ठेवलेलं नसेल आणि पूर्ण बंद ठेवलेली असेल, तर मशीन्समुळे त्याच्यानंतर हीट, बाहेरच्या टेम्परेचरमुळे तिथे काय होतं, हीट जमा होत जाते, बरोबर. आणि हीट जमा झाल्यामुळे काय होतं की तिथलं जे वातावरण असतं तेवढं ते टेम्परेचर वाढून जातं. आणि हीट वाढल्यामुळे इनडायरेक्टली काय होतं, त्याचा ह्युमन बॉडीवरती फिजिकली इफेक्ट पडतो, बरोबर. तुम्ही बघितलं असेल, ज्या ठिकाणी ए सी चालू आहे त्या ठिकाणी तुम्हाला काम करायला खूप छान वाटतं. आणि त्याच ठिकाणी जर फॅन पण नाही आहे, ए सी पण नाही आणि खूप तापतं आहे, गरम होतं आहे, तर जिथे तुम्हाला घाम येतो आहे, स्वेट येतो आहे खूप सारा, तर तिथे तुम्हाला काम करायची इच्छा होत नाही. तर याच्यामुळे तुम्ही काय केलं गेलं पाहिजे, जी कंपनीचं जेव्हा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवताय त्यावेळेस तुम्ही त्याला प्रॉपरली व्हेंटिलेशन ठेवलं पाहिजे. हवा आत यायला पाहिजे, उजेड जे आहे, प्रकाश जो आहे तो आत यायला पाहिजे, जेणेकरून काम करायला सुद्धा तुमचं मन लागेल. आणि जर हवा येईल व्यवस्थित, तर तुम्हाला जी उष्णता आहे त्याचं तुम्हाला वाटणार नाही की बाबा उष्णता आहे, टेम्परेचर जास्त आहे. हवेशीर असलं तर काय लोकांना काम करायला सुद्धा चांगलं वाटतं, बरोबर. पुढचं आहे डस्ट अँड फ्युम्स. बघा, आता डस्ट अँड फ्युम्स जे असतात की प्रत्येक फॅक्टरीमध्ये जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असते की चालू असते, त्यावेळेस बऱ्याचशा प्रकारचे डस्ट येते, म्हणजे धूळ वगैरे येते. त्याच्यानंतर अदर फ्युम्सच्या ज्या असतात, फ्युम्स म्हणजे काय, की जे आपण जे वेल्डिंग वगैरे करतो त्याचे फ्युम्स असतात, ते आगीचं हे, ठीक आहे, त्याला आपण फ्लेम म्हणतो. बाकीचे जे फ्युम्स असतात जसे धुराडे एकदम घाण स्मोक ते निघत असतात त्याच्यातून. तर ह्या गोष्टींचं सुद्धा तुम्ही काय केलं गेलं पाहिजे की व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. म्हणजे त्याची काहीतरी तुम्ही एक आयडिया, एक अरेंजमेंट करून ठेवली पाहिजे की अशा गोष्टींचं काय करायचं. तर हे दैनंदिन वेळेला हे स्वच्छ केलं गेलं पाहिजे. आणि जी काही क्वांटिटी असते त्याची जमलेली, ती तुम्ही ते कसं आहे, ती जी क्वांटिटी जमलेली असते ती इनहेल नको व्हायला. आता जसं धूर असतो किंवा धूळ असते, याची बऱ्याच लोकांना काय असते, ॲलर्जी झालेली असते. तर धुळीच्या वेळेला काय आहे की जेवढी कंपनीत जास्त धूळ असेल तेवढं काय होईल, ते आपल्याला इनहेल होईल म्हणजे काय, आपण जेव्हा श्वास घेऊ त्यावेळेस काय होईल, ते आपल्या चेस्टमध्ये जाईल, आपल्या ब्रिदिंग थ्रू ते काय होईल, डस्ट जो असेल, डस्ट फ्युम्स वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स, त्याचा वास, ते काय होईल, आपल्या शरीरात जाईल आणि शरीरात एंटर झाल्यामुळे आपल्या फुफ्फुसांना काय होईल, त्याचा त्रास होईल, आपल्या लंग्सला त्याचा त्रास होईल. जेणेकरून काय होईल की आपल्याला रोग लागेल आणि रोग लागल्यामुळे आपल्याला अस्थमा वगैरे असे जे आजार असतात ते होऊ शकतात. म्हणून तुम्ही बघितलेलं असतात की लोकांना दम लागण्याचे वगैरे आजार सुरू होऊन जातात. मग हे कशामुळे, तर त्यांना धुळीची वगैरे एलर्जी असते, त्यामुळे त्यांना अस्थमा होऊन गेलेला असतो. म्हणून धूळ वगैरे ह्या ज्या गोष्टी ह्या दैनंदिन वेळेला त्यावेळी साफ केले गेले पाहिजे, जेणेकरून लोकांच्या इनहेलेशनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना श्वास घ्यायला त्रास होणार नाही आणि रोगराई पसरणार नाही. तर ही सुद्धा एक ऑक्युपेशनल सेफ्टीची मेन गोष्ट आहे, बरोबर. आज मी तुम्हाला फक्त ठराविक एक मेन पॉईंट्स तुम्हाला ऑक्युपेशनल सेफ्टीचे हे एक्सप्लेन करून देतो आहे. त्यानंतर आपण जे दुसरा पार्ट आहे त्याच्यात थोडंसं वेगळं बघूया ऑक्युपेशनल सेफ्टीबद्दल. आता हे कशाबद्दल सांगितलेलं आहे की ऑक्युपेशनल सेफ्टीची तुम्ही काय काळजी घेतली गेली पाहिजे हे सांगता येते, ठीक आहे. आता आर्टिफिशियल ह्युमिडिफिकेशन असतं. आता ह्युमिडिफिकेशन म्हणजे काय, आर्द्रता बनवून ठेवणे, बरोबर. आता आर्द्रता बनवून ठेवणे म्हणजे काय, की आता हा एक रूल आहे की प्रत्येक ठिकाणी जी आर्द्रता असते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आहे, आर्द्रता येत नाही, तर ऊन असतं, त्याच्यानंतर हीट निर्माण होऊन जाते. तर प्रत्येक फॅक्टरीमध्ये बघा इथे लिहिलेलं आहे की इन एनी फॅक्टरी इन विच द ह्युमिडिटी ऑफ द एअर इज आर्टिफिशियली इन्क्रीज, द वॉटर यूज फॉर द पर्पज शॅल बी टेकन फ्रॉम अ पब्लिक सप्लाय ऑर अदर सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर ऑर शॅल बी इफेक्टिवली प्युरिफाईड बिफोर इट सो यूज. आता इथे ह्युमिडिफिकेशन राहिलंच पाहिजे आर्टिफिशियली. कारण काय आहे, जर आर्द्रता राहील तर त्या प्रोडक्टची
म्हणजे इथं प्रत्येक गोष्टीची काय असते ह्युमन. आता ह्युमनची टेंडन्सी की त्याला थोडंसं नेहमी नेहमी ऊनच नाही तर नेहमी नेहमी थंडी नाही आणि नेहमी नेहमी पाऊसही नाही म्हणजे पाणीही नाही. तर प्रत्येकाची शरीराची पण गरज असते ह्युमिडिफिकेशन तिथे झालं पाहिजे म्हणजे आर्द्रता तिथे निर्माण झाली पाहिजे. कारण आर्द्रता काय आहे की बरेचसे जे प्रोडक्ट्स असतात त्यांना आर्द्रता तिथे नेसेसरी असते. जे काही इक्विपमेंट्स बनत असतात कंपनीमध्ये जे काही पिस्टन्स वगैरे मेटल्सची जे गोष्टी बनत असतात तिथे आर्द्रता असणे गरजेची आहे. पण मग आर्द्रता कधी येते जेव्हा जेव्हा वातावरण तसं होईल त्यावेळेस येते. पण आपल्याला आर्टिफिशियल पण बनवता येतं. तर हे पहा हे इथे दिसतंय तुम्हाला, हे तुम्ही इथे बघू शकतात की हे एक ह्युमिडिफिकेशनचं यंत्र दिलेलं आहे. या यंत्राद्वारे तुम्ही आर्टिफिशियल ह्युमिडिफिकेशन करू शकतात बरोबर. तर त्याच्यासाठी जे पाणी लागतं ह्युमिडिफिकेशन करण्यासाठी आर्द्रता वाढवण्यासाठी जे काही पाणी लागतं तर ते कुठून बाहेरच्या सप्लायवरून घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे पब्लिक सप्लाय जो असतो जो कॉर्पोरेशनचा जो सप्लाय असतो पाण्याचा तिथून तुम्ही ते पाणी घेतलं गेलं पाहिजे बरोबर. असं यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ओव्हर क्राउडिंग असते. आता ओव्हर क्राउडिंग असते बऱ्याचशा कंपनीमध्ये कॉलेजेसमध्ये काय होऊन जातं ओव्हर क्राउडिंग. तर ओव्हर क्राउडिंग काय आहे ही आपण टाळली गेली पाहिजे. बिकॉज ओव्हर क्राउडिंगमुळे काय होतं की एकमेकांशी जास्त जवळजवळ संबंध येतो आणि संबंध आल्यामुळे त्याच्यात काय होतं संपर्क आल्यामुळे की एकमेकांचे जे बॅक्टेरियाज असतात जे जीवजंतू असतात किंवा कोणाला काही आजार असेल तर तो ट्रान्सफर होतो. कशामुळे तर श्वासामुळे तुंखीमुळे बरोबर. जे त्याच्या समोरच्याचं तोंडातलं थूक उडतं त्याच्यामुळे सुद्धा होतं. त्याच्यानंतर काही समोरचा बोलतो आहे त्याच्यात ते जे एअर असते त्या एअरमुळे सुद्धा पसरतो किंवा टची याच्यामुळे पण पसरतो काही काही आजार जे असतात ते. त्यामुळे काय आहे की ओव्हर क्राउडिंग ही जी आहे ही ओव्हर क्राउडिंग आपण काय केली पाहिजे टाळली पाहिजे बरोबर. तर कुठल्याच कंपनीमध्ये किंवा कुठल्याच फॅक्टरीमध्ये गरजेशिवाय जास्त व्यक्ती नको असावे आणि प्रत्येकीच्यामध्ये नेमकेच लोक राहतील इतकंच की एक लिमिटेड लोक राहतील ज्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स होणार नाही. असं तुम्ही एक रूम डिझाईन केली गेली पाहिजे किंवा प्रत्येक फॅक्टरीमध्ये ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. ओव्हर क्राउडिंग टाळली गेली पाहिजे ठीक आहे. पुढचं आहे लाईटनिंग. मी मागेच तुम्हाला सांगितलं की व्यवस्थित लाईटनिंगची सोय कंपनीमध्ये पाहिजे जेणेकरून लोकांना जे ते काम करायला चांगलं वाटेल. जर इम्प्रॉपर लाईट नसेल तर तुम्हीसुद्धा बघितलं असेल जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल जेव्हा जर प्रॉपर लाईट नसेल तर तुम्हालासुद्धा अडचण येते. तसंच जर छोट्या छोट्या गोष्टी असतात कंपनीमध्ये की ज्या एकदम बारकाईने ऑब्झर्व करायच्या असतात. जर पण तिथे जर प्रॉपर लाईट नसेल तर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व करू शकाल का तर नाही. तर तिथे तुमची चुका होऊ शकतात क्वालिटीमध्ये इफेक्ट पडू शकतो. त्यामुळे काय आहे लाईटनिंग प्रॉपर पाहिजे. परत त्याच्यामध्ये ग्लेअर इफेक्ट नको पाहिजे. ग्लेअर इफेक्ट म्हणजे काय की चमकणे. हां तुमच्या डोळ्यांना बघितलं असेल तुम्ही एकदम एकाएकी जर सूर्यात तुम्ही गेले तर तुम्हाला असं तुमच्या डोळ्यांना आडोसा लावा लागतो जेणेकरून तुम्ही तुमच्या डोळ्यांना तिथे त्रास होतो. तर तो ग्लेअर इफेक्ट असतो. तर तुमच्या कंपनीमध्ये असे तुम्ही काही प्रोव्हिजन्स नको ठेवावे की ज्याच्यामुळे ग्लेअर निर्माण होईल आणि त्याचे रिफ्लेक्शन होईल आणि लोकांच्या म्हणजे एम्प्लॉईज जे आहे त्यांच्या डोळ्यांना त्रास होईल. परत त्याच्यानंतर शॅडोज खूप साऱ्या नको पडायला बरोबर. आपल्याच याच्या शॅडो नको व्हायला जेणेकरून काय होतं की ॲक्सिडेंटचे जे चान्सेस आहे ते जास्त वाढून जातात शॅडोज निर्माण झाल्यावर. म्हणून लाईटनिंगची फॅसिलिटी अशी ठेवायची की जी पूर्ण म्हणून तुम्ही कंपनीत बघितलं असेल. आता जर तुम्ही कंपनी व्हिजिट केली असेल तर डोक्यावरती लाईट असतात. डोक्यावरती लाईट असतात म्हणजे वरती जे सीलिंग असते तिथे एक्झॅक्ट डोक्यांवर लाईट लावलेले असतात. असे आडवे बाजूने साईडने असे लाईट लावलेले नसतात. डायरेक्ट वरती लावलेले असतात लाईट. त्याने काय होतं की वरती जर लाईट असला तर तुमची शॅडो त्याच्यामुळे पडत नाही. तुम्ही बघितलं असेल मुलांनो हा एक कन्सेप्ट आहे सायंटिफिक कन्सेप्ट. ज्यावेळेस सूर्य उगवतो पूर्वेकडून ठीक आहे त्यावेळेस तुमची शॅडो वेस्टकडे पडत असते म्हणजे तुमच्या पाठीमागे पडत असते. आणि ज्यावेळेस सूर्य वेस्टकडे जातो मावळताना तेव्हा तुमची शॅडो जी असते ईस्टकडे जाते. पण जेव्हा 12 नून होतं म्हणजे जेव्हा एक्झॅक्ट दुपार होते आणि सूर्य जेव्हा तुमच्या डोक्यावर येतो 12 वाजेला त्यावेळेस तुमची शॅडो पडत नसते. तर हा एक इफेक्ट आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जा तुम्हाला सिलिंगला वरतून असे लाईट हँगिंग लाईट्स जे असतात ते सोडलेले दिसतील. तुम्हाला कधीच असं साईडने इकडे साईडने लाईट लावलेला इकडून साईडने लाईट लावलेला आपल्या घरात जसं लावलेलं असतं तसं दिसणार नाही. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी लाईटनिंगच्या प्रॉपरली पाहिजे. त्याच्यानंतर तुमची लाईटची इंटेन्सिटी पण भले तुम्ही 2 लाईटं लावलेले पण ते असे लावावे की जे चांगले पॉवरफुल लाईट्स आहे चांगला उजेड देत आहे. ठीक आहे. त्याचा कलरसुद्धा माइंड करतो तुम्ही कुठल्या कलरचे लाईट लावलेले. तर हे सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे. हे सगळ्या सेफ्टीच्या गोष्टी आहे. ठीक आहे. ड्रिंकिंग वॉटरची फॅसिलिटी पाहिजे सेक्शन 18नुसार की तुम्हाला स्वच्छ आणि थंड उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जिथे 500 किंवा 500पेक्षा जास्त वर्कर कामाला आहे तिथे थंड पाण्याची सोय पाहिजे अकॉर्डिंग टू फॅक्टरी ॲक्टनुसार बरोबर कारखाना कायदा अंतर्गत. तर स्वच्छ पाण्याची एम्प्लॉईजला पाणी पिण्याची सोय पाहिजे आणि ते पाणी प्युरिफाय होऊन आलेलं पाहिजे. त्याच्यानंतर ते पाणी थंड पाहिजे बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. त्याच्यानंतर ते जे कूलर आहे तुम्ही ज्याच्यातून पाणी पिताय ते दर हप्त्याला म्हणा किंवा एखादिक महिन्याला ते स्वच्छ केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला काय आहे की जंतूचा तिच्यात वास राहणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही. हे सगळ्या ऑक्युपेशनल सेफ्टीच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर लॅट्रिन्स अँड युरिनल्स वगैरे
म्हणजे कंपनीमध्ये प्रत्येकाला म्हणजे की तिथे लॅट्रिन्सची आणि युरिनल्सची सोय पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट वॉशरूम्सची तिथे सोय पाहिजे, जेणेकरून लोक ते वॉशरूमचा यूज करतील, एम्प्लॉईज त्या वॉशरूमचा यूज करतील आणि त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही. ठीक आहे, आणि ते सुद्धा काय आहे व्यवस्थित दररोज डेली ते काय वॉश केले गेले पाहिजेत वॉशरूम आणि युरिन्स नळ जे आहे ते वॉश केले गेले पाहिजे, जेणेकरून तिथे स्मेल येणार नाही. आणि स्मेल येणार नाही तिथे व्हेंटिलेशन पण सुद्धा पाहिजे, जेणेकरून आतली जी हवा आहे आणि आतला जो स्मेल आहे तो बाहेर व्हेंटिलेशनद्वारे तो बाहेर फेकला जाईल. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन, एकदम कॉमन गोष्टी असतात मुलांनो ह्या ऑक्युपेशनल सेफ्टीच्या, पण बरेचसे लोक या गोष्टींवरती लक्ष देत नसतात. ठीक आहे, आपण आपल्या घरीसुद्धा या गोष्टी लक्ष दिले गेलं पाहिजे. त्याच्यानंतर स्पिटून्स, इथे बघा तुम्ही बघताय नो स्पिटूनचा इथे सिम्बॉल दिलेला आहे आणि इथे नो स्पिटून म्हणून म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हे याला स्पिटून्स म्हणतात. इथे हिच्यामध्ये थुकायचं असतं. बरोबर. तर कंपनीमध्ये बऱ्याचशा लोकांना कसं गुटखाज वगैरे असे खाण्याची सवय असते, तर त्यामुळे त्यांनीसुद्धा कुठे थुकू नये. आणि प्रत्येक फॅक्टरीमध्ये नंबर्स ऑफ स्पिटून्स म्हणजे एक ॲडिक्वेट नंबर ऑफ स्पिटून्स ठेवले गेले पाहिजे, की जेणेकरून जे लोक गुटखाज वगैरे प्रेफर करतात खायला त्यांनी त्याच्यामध्ये थुकावं हे ना. कारण कसं होऊन जातं की लोक जे असतात, जर समजा स्पिटूनची सुविधा नसली तर जे एम्प्लॉईज असतात ते कुठेही जिथे जागा भेटेल तिथे थुकतात. तुम्ही बघितलं असेल एस-टीमध्ये, रेल्वेमध्ये, कंपनीच्या दरवाजाच्या मागे खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला थुकलेलं दिसतं. तर ही एक बॅड मॅनर्स आणि एक बॅड हॅबिट येतं. त्यामुळे हे सेफ्टीच्या दृष्टीने पण त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो, त्याचा स्मेल येत असतो. त्याच्यानंतर त्याच्यामुळे किटाणू पसरतात आणि ते किटाणू दुसऱ्यांना लागतात. त्यामुळे काय होतं की त्यांना इतरांना त्याचा त्रास होतो आणि आजार व्हायला सुरुवात होते. म्हणून स्पिटूनची सुविधा ठेवली गेली पाहिजे. ठीक आहे. फेन्सिंग ऑफ मशिनरीज, त्याच्यानंतर मशिनरीजला फेन्सिंग म्हणजे काय की त्याला एक आडोसा दिला पाहिजे, मशीन्सला एक कंपाऊंड केलं गेलं पाहिजे आणि जो महत्त्वाचा व्यक्ती आहे जो तिच्यावर काम करतो तो एकच व्यक्ती त्याच्याजवळ जाता यायला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून मशीनमध्ये तुमचा जर समजा इन केस बॅलन्स गेला तर तुम्ही मशीनमध्ये जाऊन तुम्ही फिजिकली हँडिकॅप नको व्हायला. या सगळ्या गोष्टी असतात. कारण जर तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये गेला तर खूपच टन्सच्या मशीन्स, मोठ्या मोठ्या मशीन्स ठेवलेल्या असतात ज्या खूप धोकादायक असतात, की जर तिच्यात हातपाय वगैरे अडकला तर ते तुटण्याची शक्यता असते किंवा तुम्ही फिजिकली हँडिकॅप होऊ शकतात, अशी गोष्ट होऊ शकते. त्यामुळे ज्या मशिनरीज असतात त्यांना फेन्सिंग लावली गेली पाहिजे आणि एका एका लिमिटच्या बाहेरच तिथे अलाव केलं गेलं पाहिजे, की इथूनच तुम्ही त्या मशीन्सला हँडल करू शकता, जास्त पुढे जायचं नाही. फेन्सिंग वगैरे, तर मुलांनो हिच्यामध्ये काय पाहिजे, मशीन्सला फेन्सिंग केली गेली पाहिजे, मशीन्सला कंपाऊंड लावले गेले पाहिजे. म्हणजे कंपाऊंड म्हणजे कसे, मग तुम्ही म्हणाल सर सिमेंटचे का कंपाऊंड नाही, तसंतलं कंपाऊंड नाही, ते मेटॅलिक फेन्सिंग वगैरे असते. ठीक आहे, तार कंपाऊंड वगैरे असं टाईप असतं. बघा तुम्ही इथे बघू शकता, तिथे जाळी लावलेली मेटलची आहे की नाही. बघा हे फोटोजमध्ये तुम्ही बघू शकता इथे कसं फेन्सिंग केलेलं आहे यांनी. अशा पद्धतीने तुम्ही फेन्सिंग करू शकतात. बरोबर. आणि हे घरासाठी सुद्धा तुम्ही बघा बरं का, इथं तुम्हाला घरासाठी जे काही महत्त्वाचं वाटतं ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर वर्क ऑन ऑर नियर मशिनरीज इन मोशन. ठीक आहे, जे मशीनवरती काम करत असतात लोक किंवा ते मशीनच्या जवळ काम करत असतात आणि ज्या मशीन मोशनमध्ये असतात, जे चालू असतात, फिरत्या गोष्टी असतात, जसं लेथ मशीन आहे, आता CNC मशीन आहे. CNC मशीनचं काय आहे, दरवाजा वगैरे बंद असतो, तर त्यामुळे त्याला काही एवढं अडचण येत नाही. पण तुम्ही चालू मशीनमध्ये ते दरवाजा उघडायला नको. त्याच्यानंतर त्या मशीनचं प्रॉपरली लुब्रिकेशन व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये जो बर जमलेला असतो तो प्रॉपरली जो बर येतो तुम्ही काढून टाकायला गेलं पाहिजे. बरोबर. त्याचे जे बेल्ट्स वगैरे असतात ते बेल्ट्स प्रॉपरली फिट आहे की नाही, ते बेल्ट्स प्रॉपरली टाईट आहे की नाही, हे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. कारण कसं आहे, ड्यू टू द स्लिपेज ऑफ बेल्ट किंवा ड्यू टू इन लुब्रिकेशन, कमी जर लुब्रिकेशन झालेलं असेल किंवा बेल्ट जर स्लिप झाला तर त्यामुळे तुम्हाला धोका असू शकतो. आणि जर गिअर स्लिप झाले तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला धोका असू शकतो. म्हणजे इन शॉर्ट जे मोशनचे जे मशिनरीज आहे त्याच्यापासून तुम्ही एक प्रॉपर डिस्टन्स मेंटेन ठेवून काम केलं गेलं पाहिजे आणि चालू मशिनीवरती तुम्ही त्याच्याशी मजाक मस्ती गेली नाही पाहिजे. बरोबर. आणि इन शॉर्ट त्याला प्रॉपरली व्यवस्थित दैनंदिन जर असेल किंवा पिरियॉडिकली असेल किंवा इंटरमिजिएट असेल तर त्याला लुब्रिकेशन करावं. लुब्रिकेशन करून त्याचे बेल्ट्स वगैरे जे नट्स बोल्ट्स आहेत ते टाईट आहे की नाही हे सगळं तुम्ही बघावं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच मशीनवरती काम करायला सुरुवात करावी. बर्ड्स वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यावं. मी तरी माझ्या म्हणण्यानुसार एवढंच सांगेल की जर तुम्ही एखाद्या मशीनवरती काम करत आहात तर ऑक्युपेशनल सेफ्टीच्या दृष्टीने जर तुम्ही पहिले मशीनवरती चालू करताना, दररोजचं मशीन चालू करताना सगळ्यात पहिले त्याला चेक करून घ्यावं की ते व्यवस्थित चालतं आहे की नाही तुमच्या परीने तरी, आणि मगच त्याला चालू करावं. ठीक आहे. त्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट ऑफ यंग पर्सन्स ऑन डेंजरस मशीन. जे यंग पर्सन्स आहे, जे नवीन लागलेले आहेत किंवा जे एकदम यंग आहे वयाने, त्यांना डेंजरस मशीनपासून थोडंसं अवॉइड करावं. त्यांना त्या मशीन्सवरती काम नाही द्यावं. बिकॉज ते कसं असतं, एक जर सायकोलॉजीचा पण पार्ट असतो की जे न्यू यंगस्टर्स असतात ते म्हणजे नुकतेच शिकून आलेले असतात, त्यामुळे त्यांना त्याचा अनुभव पण कमी असतो. पण त्यांना कसं असतं की नाही मी हे करू शकतो, तर ते इझिली मी हे करून येईल, हे काही विशेष नाही माझ्यासाठी, अशातला पण एक कन्सेप्ट असतो, इगो कन्सेप्ट असतो. त्यामुळे त्यांना तिच्यावरती टाळावं.
जे एक्सपिरियन्स पर्सन आहे किंवा जे ॲडल्ट व्यक्ती आहे की ज्यांना पुरेपूर त्या मशिनीचं ज्ञान आहे त्यांनी त्या मशीनवरती काम करावं असं याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे, बरोबर. आणि जे न्यू कमर्स आहे किंवा जे यंग जे एम्प्लॉईज तर त्यांना प्रॉपरली आणि ॲडिक्वेट ट्रेनिंग द्यावी त्या मशीनची आणि तेव्हाच त्यांना त्या मशीनवरती उभं करावं, ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रायकिंग गिअर्स अँड डिव्हायसेस फॉर कटिंग ऑफ पॉवर, ठीक आहे. तर आता हे जे मशीन्स असतात, काही जे मशीन्स असतात ते ऑटोमॅटिकली चालू नको होऊन जायला किंवा ते रनमध्ये नको येऊन जायला, म्हणून त्यांना काय करावं, एक ॲडिक्वेट एक स्ट्रायकिंग गिअर स्विच किंवा एक डिव्हाइस तिला दिलं पाहिजे जे पॉवर कट करतं. पण म्हणजे इन शॉर्ट दिलेलंच असतं की जो पॉवर कटिंगचा जो स्विच असतो तो बंद केलेला असतो, त्याच्यामुळे त्याला पॉवर सप्लाय जात नाही. किंवा काही कंपनीमध्ये काय असतात की जे मोठे ट्रान्समिशन मशिनरीज असतात ते ऑटोमॅटिकली कधीतरी चालू पण होऊन जातात जर त्यांना पॉवर सप्लाय मिळाला तर, त्यामुळे तो धोका होऊ शकतो. अचानक जर मशीन चालू होऊन गेलं आणि जर तुम्ही त्या मशीनवरती काहीतरी लुब्रिकेशन करत असाल, त्याचा डस्ट साफ करत असाल किंवा काहीतरी करत असाल तर त्यामुळे तो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, ठीक आहे. तर तुम्हाला एक असं जसं ऑटोमोबाईलचा ट्रक्सला वगैरे एक स्विच असतो की जो बंद करून ठेवला तर इंजिन स्टार्टच होत नाही, तसं तुम्ही याला स्विचला वापर केला गेला पाहिजे, ठीक आहे. तुम्ही समजले असाल मुलांना की ऑक्युपेशनल सेफ्टीमध्ये आपण काय काय सेफ्टी बाळगले गेले पाहिजे, ठीक आहे. आणि याच्यात अजून थोडंफार जे काही राहिलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये ऑक्युपेशनल सेफ्टीच्या एक्सप्लेन करून देईल, ठीक आहे. आणि याच्यावरचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे ते सुद्धा मी घेऊन गेले MCQs. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो मुलांनो की MCQs जे मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचे जे MCQs देतो आहे ते तुम्ही व्यवस्थित बघा. तेवढा जरी अभ्यास केला तरी तुम्ही आरामात पास व्हाल, बरोबर. जे न्यू कमर्स आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल, बरोबर. आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया मुलांना मग ऑक्युपेशनल सेफ्टीचा पार्ट 2 घेऊन, ठीक आहे. तिथपर्यंत थँक्यू.